उद्या आहे सर्वात मोठी तितकीच प्रभावी या वर्षाची म्हणजेच 2026 या इंग्रजी नवीन वर्षामधली पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी. अंगारक योग हा आलेला आहे. अतिशय ही खूप सुवर्ण संधी आहे आपल्या सेवेसाठी. तर या नवीन 2026 या नवीन वर्षामध्ये आपल्याला एक नवीन संकल्पासहित आपल्याला सेवा ही गणपती बाप्पाची सुरू करायची आहे. तर आपले संसारिक काही कारणं असतात बघा, आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख ही येत राहतात. आपली मुलं आपलं ऐकत नसतील किंवा घरात तुमचं कोणी ऐकत नसतील किंवा तुमची मुलं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही आहे, म्हणजे कमजोर आहेत अभ्यासामध्ये तुमची मुले, किंवा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणाला तरी अशी नोकरी नाही आहे नाही का, समस्या येतात. म्हणजे कोणतीही जरी आपण कामं करायला सुरुवात केली तर काही ना काही असे अडथळे येत राहतात. त्यामुळेच तुम्हाला मी आज अतिशय खूप प्रभावी सेवा सांगणार आहे गणपती बाप्पांची. तर ही तुम्हाला सेवा वर्षभर करायची आहे आणि या सेवेचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. तर तुम्ही सेवा फक्त ही सुरू करा. जर कधी केली नसेल गणपती बाप्पांची सेवा, तुम्ही करत नसाल तर करायला फक्त चतुर्थीला तुम्हाला ही सेवा करायची असते, संकष्ट चतुर्थीला. आणि उद्या तर बघा अतिशय खूप म्हणजे महत्त्वाचा असा योग आलेला आहे, अंगारक योग आलेला आहे. त्यामुळे अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सेवेसाठी. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा, तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि तुम्हाला पूर्ण या एक वर्षामध्येच तुम्हाला सांगते 2026मध्ये हळूहळू तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये काय बदल होत आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, तसेच विद्येचेही देवता आहेत आणि नावाप्रमाणेच विघ्नहर्ता भक्तांचे दुःख विघ्न दूर करत असतात. संकष्ट चतुर्थीला विघ्नहर्तांची विधिवत जर आपण पूजा केली, व्रत केलं तर आपल्या सर्व प्रकारच्या आपल्या दुःखांपासून मुक्ती मिळते आपल्याला आणि आपलीही इच्छा पूर्ण होते. जीवनात आनंद कायम राहतो. गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या जीवनातले विघ्न असतात, आपल्या आयुष्यामधले जे काही विघ्न असतील, दुःख संकट असेल तर ते निवारण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात. त्यामुळे गणपती व्रताला म्हणजे संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तर आता सर्वात प्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे बघा महिलांनो, आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्यावर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. ते तर दररोजच आपण केलं पाहिजे, पण आपल्याकडनं नाही शक्य होत तर विशेष दिन असतात अशा वेळेस तरी आपण करावं. तर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता, पंचामृताने करू शकता. तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष बोलायचा आहे. तर तुम्ही 11 वेळा बोला किंवा एकदा बोला. आणि जर तुम्हाला येत नसेल, गणपती अथर्व शीर्ष बोलायला येत नसेल, जमत नसेल, तर अशा वेळेस काय करावं तर यूट्यूबला तुम्ही लावून द्या आणि श्रवण करा तरी चालेल. म्हणजे यूट्यूबला लावून द्या तुम्ही आणि एका साईडला तुम्ही अभिषेक सुरू ठेवा तरी चालेल. आणि जरी नाही शक्य झालं तर अशा वेळेस तुम्ही फक्त काय करायचं आहे, एक मंत्र बोलायचा आहे. तर तो आहे मंत्र असा, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्हाला सगळं झाल्यावर, अभिषेक झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू, गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत ते त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा आहे किंवा बघा तुमच्याकडे जास्वंदाचं फूल तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही ते अर्पण करू शकता. जरी नाही शक्य झालं तर कोणतंही लाल कलरचं फूल तुम्ही अर्पण करा किंवा गुलाब करा तरी चालेल. तसंच गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा, 21 दुर्वा अर्पण करा. आणि बघा जर तुमची मुलं ऐकत नसतील, चिडचिड करत असतील, अभ्यासात प्रगती नसेल मुलांची, तुमच्या हुशार नसतील, तर अशा वेळेस तुम्ही आहे ना मुलांच्या हातामध्ये दुर्वा द्यायच्यात, 21 दुर्वा, आणि त्यांना गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायचे. म्हणजे अशी ही एकच संकष्ट चतुर्थी या महिन्यातली असं नाही, तर पुढच्या ज्या काही चतुर्थी येतील ना, 12 महिन्याच्या 12 चतुर्थी तुम्ही असं करून बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल एक चांगला. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस तुमच्या मुलांकडनं तुम्ही अशी सेवा करून घेत असाल त्यावेळेस आहे ना, आता समजा तुमची मुले लहान असतील, काय करायचं आहे तर तुम्ही आहे ना स्वतः बोलायचे 11 वेळा गणपती स्तोत्र. तर हे स्तोत्र जे आहे गणपती स्तोत्र, तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करा. आणि तसंच तुम्हाला सांगते गणपती अथर्व शीर्ष सुद्धा तुम्ही बोलू शकता, मुलांकडनं वाचन करून घेऊ शकता. दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पाच्या चरणी ज्यावेळेस तुमची मुलं
सेवा करतील, हा उपाय करतील, त्यावेळेस मुलांकडनं तुम्ही वाचन करून घ्या. आणि जरी नाही शक्य झालं तुम्ही स्वतः वाचन करा, मग त्यांना मुलांना बसवा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोरच. आणि तसंच बघा, जरी ते शक्य झालं नाही तर फक्त यूट्यूबला लावून द्या, श्रवण करा, श्रवण करायला सांगा तुमच्या मुलांना तरी चालेल. जो तुम्ही कोणत्या कामात बिझी असाल तर फक्त मुलांना तुम्ही ही सेवा जरी सांगितली तरी चालणार आहे. अशाने काय होणार आहे तर तुमच्या मुलांमध्ये एक चांगला एक बदल होईल. आणि ज्यावेळेस द्रुवार्पण करतील त्यावेळेस काय करायचं आहे तर हळदी कुंकवामध्ये त्या द्रुवा थोड्याशा डीप करायच्या आहेत. आणि द्रुवाचा भाग हा म्हणजे जो शेंडा असतो तो गणपती बाप्पाच्या कडे आला पाहिजे, म्हणजे असं तुम्हाला त्यांना अर्पण करायचे द्रुवा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक असा उपाय साधा सोपा करायचा आहे. बघा, हा उपाय करून नक्कीच तुमची मुले तुमचं ऐकतील, चिडचिड त्यांची कमी होईल, अभ्यासात सुद्धा त्यांची प्रगती होईल. आणि जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक केलेलं तीर्थ आहे, तर ते सगळ्यांनी घरातल्यांनी प्यायचं आहे. फक्त तुम्हाला तुळशीला आपल्या टाकायचं नाही बघा, कारण तुळशीचं आहे ना पावित्र्य सगळं निघून जातं. तर इतर झाडांना तुम्ही टाकू शकता. आणि तुम्ही स्वतःसुद्धा सगळ्यांनी घरातल्यांनी ते ग्रहण केलं तरी चालेल तीर्थ. तर असं तुम्हाला करायचं आहे. तर हा असा झाला एक पहिला उपाय. आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते, तो म्हणजे असा आहे तर आपल्या वास्तूमध्ये काही नकारात्मकता असेल किंवा एखादी वाईट बाधा असेल तर ती कमी व्हावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं तर संध्याकाळी 7 नंतर संकष्ट चतुर्थी असते, त्याच दिवशी तुम्हाला म्हणजे उद्याच तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर हे करायचं आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे 1 आणि 2 कापूर घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला जाळायचे आहेत. खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावर 2 कापूर ठेवायचे आहेत आणि ते जाळायचे आहेत. आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, तो म्हणजे ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. असं तुम्हाला जोपर्यंत कापूर पूर्ण जळत नाही, संपत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र बोलतच राहायचा आहे. आणि नंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल की आता खोबरं जाळलं, आपलं कापूर आणि खोबराची वाटी जाळली, सगळं झालं, त्याच्यानंतर आता हे खोबरं काय करायचं तर खोबरं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तरी चालेल. आणि ज्या द्रुवा ज्या आहेत ना गणपती बाप्पाला ज्या आपण द्रुवा अर्पण करणार आहेत तर त्यासुद्धा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, असं केलं तरी चालेल. आणि तुम्हाला आधीच सांगितलं की या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या असतात चतुर्थीच्या दिवशी. तर तुम्हाला सांगितलं की मोदक तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा जरी गुळ खोबरं जरी अर्पण केलं तरी चालेल. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. आणि बघा, तुम्हाला जर काहीच जमलं नाही या दिवशी, काहीच शक्य झालं नाही, तर अशा वेळेस तुम्ही फक्त काय करायचं तर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. किंवा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरित नाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरित नाशना कृपा करा. तुम्हाला या मंत्राचा देखील जप करायचा आहे. जे शक्य होईल तो एखादा दोघांपैकी एक मंत्र बोला. तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा आपले कोणते साधे सोपे उपाय करायचे, छोटेसे, ते तुम्ही करा. तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घ्या, तुम्ही करा. आणि बघा काय होतं, कधी कधी आपली एवढी बिझी लाईफ आहे ना, आपल्याला काही सेवा करायला शक्य होत नाही. तर अशा वेळेस फक्त आपण बघा, ज्या दिवशी विशेष दिन असतात, ज्या दिवशी ज्या देवाचा सण असतो त्या दिवशी फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायचं. कारण नामस्मरण करायला बघा काही वेळेचे नियमबंधन नसतं. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की मी बघा काही कारणास्तव जर शक्य झालं नाही तुम्हाला तर अशा वेळेस फक्त तुम्ही चतुर्थी येऊ द्या, तर फक्त नामस्मरण करा गणपती बाप्पाचं. तर असं केलं तरी तुम्ही चालेल. तर असे साधे सोपे छोटे उपाय असतात ना, तर काय करायचं, प्रत्येक संकष्ट चतुर्थी येते तर अशा वेळेस तुम्ही करायचं, तुमच्या मुलांकडनं करून घ्यायचं. आणि बघा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणी करू शकतं. असं नाही की महिलांनीच करावा का, पुरुषांनीच करावा का, लहान मुलांनीच करावा का, असं नाही, कोणी करू शकतं. आणि बरेच आहे ना गणपती भक्त जे आहेत ना तर ते आहे ना म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची चतुर्थीचे म्हणजे व्रतसुद्धा करतात. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही उपवास करू शकता. आता बघा नवीन वर्ष आहे आणि पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे, तुम्हाला सुरुवात करायची असेल नवीन वर्षापासून तर तुम्ही सुरुवात करू शकता, असं केलं तरी चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.